क्रिस 11 मिरारो टीमचे बॅटर दिसत आहेत. केसर आणि सुनील हे दोन खेळाडू आहेत. स्ट्राईक इन कडे कोणता खेळाडू जातोय ही चर्चा होईल. अक्षय नक्कीच ही चर्चा तर होईल. मात्र बाबू देवरुखे हा बॉलिंग मार्क वरती आलाय. यतिराज आणि हा खेळाडू खास आहे. निधी विरुद्ध फायनल मॅच होती याच टीम मिठागर आणि बाबू त्या टीम मध्ये होता आणि बाबूने जबरदस्त परफॉर्मन्स वन मॅन आर्मी पारी खेळली होती. ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅटर. आणि म्हणूनच अंडरम क्रिकेटमध्ये जास्त टर्फमध्ये बाबूचा मोठा बोलबाला आहे संदीप सर. म्हणूनच आता दोन बॅटर क्रिस 11 मिरारोडचा केसर. दाने दाने में केसर का दम नेहमी दिसलाय जसा ज्यावेळी लेफ्टीला वारा असतो. शिवतेज ट्रॉफीमध्ये या संघाविरुद्ध हाड्या पॅकर संघाने चांगली लढत दिली होती आणि 27 धावा चेस झाल्या नव्हत्या त्या 4 ओव्हरमध्ये. ते ताजं उदाहरण या ग्राउंडचं. जाऊया मॅचच्या दिशेने. गणेश साठम अंपायर रियाज शेख इशारा करतायत की मॅच ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल दुसऱ्या मॅचचा. स्ट्राईक इनला आहे सुनील. यावेळी पायावरचा चेंडू आणि चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय. शेवटच्या क्षणाला दिशा दिली आणि शॉट मिड विकेटच्या रिझनला चेंडू निघून गेला. 1 धाव. 1 धावांनी आपलं खातं उघडलं. आता स्ट्राईक इन कडे बॅटर आलाय केसर. अक्षय साठम तुमचा तो डायलॉग ऐकण्याकरता प्रेक्षक आतुर असतात. दाने दाने पे ही केसर कदम. केसर स्ट्राईक इन कडे पाहूया कशी बॅटिंग करतोय. स्वीप केला जातो या चेंडूला. चेंडू जातोय स्कोअरलेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू असल्या कारणानं बॅटरला ह्या चेंडूवर पूर्ण करता आल्या 2 धावा. 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 3. नक्कीच मिरारो टीम मध्ये राईचा मोहित पाटील देखील आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. आज मला वाटते दिसत नाही या टीम मध्ये. परंतु केसर एक जबरदस्त बॅटर आहे. सिंगल डबल आणि इनटू द गॅप मध्ये फटकेबाजी आपण पाहिले. हो चांगल्या पद्धतीने बघा चेंडू आतमध्ये आला. बॅटला लागला नंतर पायावरती आला. हे दर्शवले. पहिला बॅट वरती आला आणि तिचं रिॲक्शन पंचांच्या माध्यमातून दिसून आली. अप्रतिम चेंडू. संदीप सर आतमध्ये टर्न काय झाला जबरदस्त. अक्षय या अंडरआर्म क्रिकेटमध्ये लेग बिफोर द विकेटची अपील करत नाही ना कुठला गोलंदाज. पुढच्या वर्षी असेल. ओके. धावसंख्या धावफलकावर पोहोचली ती 4 वर. गोलंदाज तयार. बाबू हो डाऊन द लेग डावीशी सोडून जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळत आहेत. अतिरिक्त धावांची धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 5. ह्या धावा फार महत्वाच्या आहेत अक्षय कारण ह्याच्याने मजबूती निर्माण होतोय धावसंख्येला. म्हणूनच मजबूतीचं नाव घेतलं आणि लगेच आमचं लक्ष कैलास पाटील. मजबूत व्यक्तिमत्व आणि वेलकम कैलास पाटील. आपलं हार्दिक स्वागत. नक्कीच रील्स त्यांची येईल या स्पर्धेच्या माध्यमातून देखील. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. सेफ शॉट, सेफ झोन आणि इथे स्ट्रगल राहिलाय. चेस करणं अवघड गेले आणि पाहता पाहता 4 धावा. धावून 4च काढू शकता. दौड़ के आप 4 ही रन ले सकते हो. टोटल रन्स 9 धावा. अब तक 9 रन. धावसंख्या 9 वर पोहोचली जाते. सुरुवात तर चांगली झाली आहे बॅटिंग करताना क्रिस 11 मिरारो टीमची. टॉस जिंकून जय गणेश मिठागर टीमचे कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंग साठी आमंत्रण दिलं होतं क्रिस 11 मिरारो या टीमला. पुढचा बॉल इनफिल्ड वरून चेंडूला उडवला. चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 2 धावा बॅटर पूर्ण करतात. 3री धाव घेण्याची करतायत घाई. थ्रो येण्याआधी 3 धावा होतात पूर्ण. आउटफील्ड थोडीशी आपल्याला खराब दिसली आणि त्याचा फायदा झाला बॅटरला. 4 धावा होतात पूर्ण. 4 धावांच्या मदतीन संघाची धावसंख्या पोहोचली या वेळेला 13. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. धावसंख्या 13. आगमन होतोय फटाक्यांच्या आवाजात, फटाक्यांच्या गजरामध्ये. द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे संस्थापक शिवचंद्र शाखा प्रमुख मोहन रवींद्र पाटील साहेबांचं आणि त्यांच्या सोबतच निधी दिदींचा आज वाढदिवस आहे. निधी दिदींचं आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. निधी दिदींचं या ठिकाणी आगमन झालंय. आज सोन्याच्या दिसाला
सोनपरी निधी दिदी आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि बर्थडे गर्ल जिच्या नावाने ही स्पर्धा आहे निधी चषक आपण नेहमी टायटल दिले निधी स्पोर्ट आयोजित संस्थापक चषक आणि निधी दिदीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा बर्थडे गर्ल इथे उपस्थित होत आहेत वेलकम वेलकम निधी बेटा खरोखरच निधीला सुद्धा अभिमान वाटत असेल की माझे पप्पा आज चांगले समाजसेवक आहेत माझ्यासाठी इतकं काही करतायत सर्व काही पणाला लावतायत इतकं प्रेम मला त्यांनी दिलंय अर्थातच तिच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली असेल निधी दीदी निधी बेटा तुझं स्वागत आणि तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा नक्कीच शेवटचा बॉल धावसंख्या 13 झाली आहे अक्षय व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावाने धावपळक 14 धावा आणि आज नक्कीच मोठ्या थाटामाटात हा वाढदिवस इकडे देखील केक कटिंग होईल आणि आश्रम शाळेला देखील भेट देण्यात येईल संदीप सर अर्थातच तेच काम आतापर्यंत त्यांच्याद्वारे नेहमीच होत असे आता हा मोठा फटका चेंडू हवेत होता काऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय पाहता पाहता बॅटर पूर्ण करतायत 3 धाबा 3 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 17 वर षटक क्रमांक 1 ची समाप्ती हे जे षटक होतं ते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने होतोय धावसंख्या बिनबाद नाबाद 17 छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला न दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला सोन्याची सोनपरी आज आपल्याला या व्यासपीठावर दिसतं आदरणीय सन्माननीय समाजसेवक ज्याने आपली छाप संपूर्ण महाराष्ट्रभर आज सोडली आहे ठसा उमटवलाय आपल्या समाज कार्याचा ते द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि आज निधी दिदी सुद्धा जिचा आज वाढदिवस आहे निधी बेटाचं आणि तो वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन नेहमीच असतं आणखीन काही पाहुणे या ठिकाणी दाखल झाले आपण बघू शकता जिग्नेश म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं अतिशय चांगले समाज कार्यकर्ते आहेत ते सुद्धा दाखल झालेत त्यांच्या समेतच त्यांचा मित्र परिवार यांना सुद्धा तुम्ही बघतायत आणि ह्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत ते जिग्नेश म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत वेलकम 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 जिग्नेशजी आपलं सहर्ष स्वागत द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण 17 धावा एका ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये कुठल्या गेल्या जबरदस्त बॅटिंग झाले खास करून कौतुक करीत सुनीलचं पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय संदीप येतोय चेंडूच्या मागे आणि यावेळी 2 धावा वेलकम 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 जिग्नेश दादा म्हात्रे आपलं सहर्ष हार्दिक स्वागत समाजसेवक आपल्याला पाहायला मिळतात तिन्ही ट्रॉफ्या ज्या आहेत त्यांच्याकडूनच आल्यात नंबर 1 नंबर 2 खास या ट्रॉफीज जिग्नेश दादा म्हात्रे कडून आलेल्या आहेत त्यांचं खूप खूप आभारी आहोत दरवर्षी मोठमोठ्या ट्रॉफीज येतात पुन्हा एकदा 1 धाव येते या अगोदरचा जो शेवटचा बॉल होता जिथे 3 धावा आल्या संदीप सर कौतुक करीन जयेश घरतचा लॉंग ऑन वरून तो वाईड ऑन लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध तिथपर्यंत धावत जाऊन 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली होती अर्थातच हे महत्वपूर्ण काम असं मेहनत या अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्त करावी लागते खेळाडूंना धावावं लागतं पाहावं लागतं फिल्डिंग चांगली करावी लागतोय स्ट्राईक इनकडे बॅटर आता डावकुरे हाताचा बॅटर आहे स्ट्राईक इनकडे खेसर चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये होतोय धावसंख्या झाली आहे 20 धाबा केदार तयार डाऊन द लेग डावीशी सोडून जाणारा बॉल पंच गणेश सटम यांचा व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धावणीची भर पडली 21 धावा या धावफलकावरती पुढचा बॉल केदार अप्रतिम गोलंदाज तर आहे मात्र तेवढी चांगली बॅटिंग केसर सॉफ्ट आणि मनगटाचा वापर आणि इथे दिशा दिली जाते ऑन साइडला लेफ्टी बॅटर आहे आणि पुन्हा एकदा येतात या 2 धावा 2 धावेने धावफलक पुढे येतात 23 धावा सिंगल डबलने देखील जास्त धावा होऊ शकतात हे ताजं उदाहरण या मॅच मध्ये ऍडव्हान्टेज पाहिलं
की ऑन साइडला डिक्लेरेशन झोन आहे जिथे 2 धाव मिळू शकतात आणि त्या अनुषंगानेच त्यांनी बॅटिंग लाईनअप तयार केली आहे या स्पर्धेकरता. वयोगटातील ह्या मॅचेस तुम्ही बघतायत. सुरू असलेला मॅच जय गणेश मिठागर विरुद्ध क्रिस 11 मीरा रोड असा तुम्ही पाहताय. आणि प्रथम फलंदाजी करताना क्रिस 11 मीरा रोड टीमचे प्रारंभिक फलंदाज अजूनही थकत नाही. धावसंख्या वेगाने वाढली 23. स्कोर इज 23. टीम की रन संख्या 23 रन. पुढचा बॉल सरळ बॅटने मिड ऑफ मध्ये खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली. एका धावनेची धावसंख्या 24. लगेचच या ठिकाणी झटपट पद्धतीने गोलंदाज मार्गावर येत असतात. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. फिल्डिंग मध्ये आता बदलाव केला जातोय. जे कॉम्बिनेशन आहे ज्या पद्धतीने फलंदाज पाठवले डावकुरे आणि उजव्या हाताचे त्यामुळे थोडासा त्रस्तपणा फिल्डिंग करणाऱ्या टीमला जाणवतोय. फ्लिक केलं ऑन साइडला. एकच धाव. पुन्हा तोच शतरक्षक आलाय. एका धावेची भर पडली आणि धावा लागल्या जात आहेत 25. इथे जर आपण पाहिलं तर 1 षटक आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. दुसरं षटक प्रभावी होताना दिसतंय असंच वाटतंय. केसर स्ट्रायकिंग कडे. बॅचेज राकेश नाईकच्या डोक्यावरती हात. ठाऊक आहे या विकेटचं महत्व आणि ते ऍक्शन रिएक्शन टाइम फार कमी असतो कीपरकडे. एज लागली होती 1 धाव आणि यावेळी होईल षटकाची समाप्ती. 2 ओव्हर 13चा रन रेटने 26 धावा. एकही गडी बाद नाही. चांगली बॅटिंग क्रिस 11 मीरा रोड टीमची. आज डीजे शक्ती सुद्धा त्यांची युक्ती वापरतायत. म्हणजे जे हवा आहे ते समोर ठेवतायत. अक्षय 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. 13ची सरासरी अद्यावत केली आहे क्रिस 11 मीरा टीमने. 2 ओव्हर मध्ये जबरदस्त 26 धावा आल्यात. काल देखील आपण पाहिलं होतं शेवटची मॅच किती 2 ओव्हर मध्ये ज्या धावा येत होत्या. निर्विस्फोट खेळत होता ज्यावेळी संघ. विकेट गेला नव्हता आणि तिसरं षटक ज्यावेळी आलं होतं ना निलेश मोरेचा तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. तिथे 3 विकेट गेले नाही तर संपूर्ण निर्विस्फोट संघ पराभव झाला. पण तो कालचा दिवस आठवल्यानंतर असं वाटतं की क्रिकेटमध्ये आपण प्रेडिक्शन लावू शकत नाही. भाकीत करू शकत नाही. धावफलक काही तितका महागडा नव्हता. 6 षटकांमध्ये 46 धावा बनवायच्या होत्या आणि ते 46 धावा बनवता आल्या नव्हत्या. काय चांगली गोलंदाजी झाली शिवतेज स्पोर्ट्स संघाद्वारे. आणि म्हणूनच बघा ना या अगोदरच्या मॅच मध्ये एका बॅटरने 50 केलं. त्याच्या दुसऱ्या मॅच मध्ये पूर्ण टीमला 46 धावा चेस झाला. म्हणून क्रिकेटचे भविष्यवाणी आपण कधीच करू शकत नाही. प्रेडिक्शन करणं म्हणजे क्रिकेटमध्ये मूर्खपणा. विवेक पांडे तयार. गोलंदाजी मार्गावर तो सज्ज झालाय आणि सामोरे जातोय उजव्या हाताचा फलंदाज सुनील. अजूनही विकेटचा शोध घेत होते. आता ही शोध संपलाय. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या क्रिस 11 मीरा रोड टीमला. फलंदाज बाद होतो सुनील. गॉन. थँक्यू. 26 वरती 1 गडी बाद म्हणून कालचं उदाहरण इथे ताजं झालंय. 2 ओव्हर मध्ये काल देखील 20+ धावा होत्या. एकही विकेट नव्हता. तिथून तिसरी ओव्हर आली विकेट आला आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली. इथून सुद्धा तेच घडलंय. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती पहिला विकेट गोलंदाजाला प्राप्त झालाय आणि बॉलिंग मार्क वरती आहे विवेक पांडे. एक जबरदस्त खेळाडू आहे.
निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघामध्ये देखील या खेळाडूच्या ओपन मध्ये वर्णी लागलेली आहे. अनेक वेळा या ग्राउंड वरती जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. पांडे हा ओपनचा प्लेअर आहे आणि म्हणूनच पहिल्या बॉल वरती पहिला विकेट त्याला प्राप्त होतोय. चांगला कॅच कॅरी केला सँडीने. संदीप यावेळी पुन्हा एकदा आतमध्ये बघा चेंडूचा टॉस कशा प्रकारे होतोय. काही चेंडू जर खेळपट्टीचा विचार केला तर जास्त बाउन्स कालपासून होत होते, मात्र ज्या अनुषंगाने गोलंदाजाचा स्टान्स आहे ना, हा चेंडू खाली सरळ निघून गेलाय. सबमरीन डिलिव्हरी. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. आता किरण नावाचा खेळाडू आलाय जो स्ट्राईक इन कडे आहे. म्हणजे बॅटिंग लाईनअप मध्ये डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला जास्त स्थान दिलं गेलंय क्रिस 11 मीरा रोड संघामध्ये. डाव पे साखलेत बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. बघितलं तर यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेला. एकदा मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 27 वर. 2 षटकं आणि 3 चेंडूंची समाप्ती. आउटसाइड एज घेतली आणि म्हणूनच डी झोन मध्ये एक धाव. एका धावेने धावफलक पुढे येत आहेत. 27 धावा. 27. पुढचा बॉल विवेक पांडे या गोलंदाजाचा सध्या जखडून ठेवले बॅटरला. किरण सारखा बॅटर स्ट्राईक इनला आहे. स्विच हिट मगातपासून इरादा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बेट आणि हा चेंडू होते डॉट. ही खासियत आहे विवेक पांडे या गोलंदाजाची. 27 धावा. 4 गडी बाद. एकच धाव खर्च केले. या 4 बॉल मध्ये 1 विकेट घेतलाय. 4 चेंडूंमध्ये 1 गडी बाद आपल्याला करताना दिसलाय गोलंदाज विवेक पांडे. धावसंख्या धावफलकावर 27. थांबवलं बॅटरला. डाऊन द लेग डावेशी सोडून जाणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा. 1 ने फरक पडलाय. धाबा लागल्या जातात त्या 28 धाबा. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय आणि जयू घरात चेंडूला गॅदर करतोय. एका धावेने धावफलक पुढे येते. 29 धावा कव्हर केले या ओव्हर मध्ये. संदीप सर अगोदर 13चा रन रेट होता. यावेळी 10-24चा रन रेट. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 3 धावा आल्यात. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल नंतर आपण वळणार आहोत पुन्हा एकदा निधी दिदीकडे जे उजव्या बाजूला विराजमान आहे. तिचा आज वाढदिवस आहे आणि अर्थातच चर्चा करावीशी वाटतं मला एका गोष्टीची. गोलंदाज तयार. हो चांगला ड्राईव्ह. खांद जर आपण बघितलं तर थोडेसे खांदे काही वळवले आणि कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 31. 3 षटकांची समाप्ती. धाबा लागल्या जातात 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चर्चा आपण करत होतो निधी दिदींची. मोहन दादांचं कार्य म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाची चर्चा होते. यापूर्वी पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा व्हायची. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोहन दादांचं नाव एक प्रकारे समाजसेवक म्हणून पोहोचलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी निधी दिदींच्या वाढदिवसानिमित्तानं परेरा नगर येथील वृद्धाश्रमाला भेट दिली जाते. ज्या वृद्धाश्रमामध्ये आवश्यक त्या अत्यावश्यक गोष्टींचं वाटप केलं जातं आणि थोड्याच वेळात लगेचच निधी दिदी सोबत मोहनबाई जे समाजसेवक आहेत, शिवसेना शाखा प्रमुख जोचंद्र, आणि आज लोकांनी त्यांना भरपूर प्रेम दिलंय. त्याने सुद्धा लोकांना बरंच काही दिलंय आणि अशा व्यक्ती जे समाजकार्य करत आहेत त्याबद्दल चर्चा करावी तितकीच कमी. अक्षय नक्कीच चांगला उल्लेख आपण केला. म्हणूनच निधीचा वाढदिवस खास आहे आणि बघू शकता तुम्ही संपूर्ण आमचे हे पाहुणे मंडळी आहेत ज्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जात आहेत. म्हणून हा वाढदिवस नेहमीच आश्रमशाळेला भेट दिली जाते. ज्या गरजू वस्तू आहेत ना त्या तिकडे पोहोचवल्या जात आहेत. मॅचच्या दिशेने बोलतोय आपण. 31 धावा 3 ओव्हर 1 विकेट गेलाय. किरण आता स्ट्राईक इनला आहे. किरण सध्या स्ट्रगल करतोय. 4 बॉल मध्ये 2 धावा त्याच्या बॅट मधून येत आहेत. बॉलिंग मार्क वरती आलाय न्यू बॉलर सुनील आलाय. बघूया आता सुनील कशा प्रकारे गोलंदाजी करेल. किरण करता पुढचा बॉल. जास्त वेळ जातो याकडे देखील लक्ष द्या दोन्ही टीम्स. चांगला फटका आहे. जर जास्त या ग्राउंड वरती दमायचं नसेल, स्टॅमिना जास्त वाया घालवायचा नसेल तर सिंपलली अशा प्रकारचा 2 डिक्लेअरच्या दिशेने फटका मारा. आरामात स्टॅमिना वाचेल. 2 धावेने धावपळत पुढे आलाय 33. हे क्रिकेट म्हटलं अक्षय तर क्विक क्रिकेट आहे. झटपट तुम्हाला गोलंदाजी करावी लागते, झटपट फलंदाजी करावी लागते. धावसंख्या पोहोचली 33 वर. स्ट्राईक इन कडे किरण ज्याचे इरादा आहेत बनवायचे रन. किरण बघूया काय करतोय. मोठा फटका
मिड ऑफ मधून लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू गेलाय सँडी किनी. संदीप किनी तिथे फिल्डिंग करतोय. थ्रो येण्याआधी 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 35 वर. धावसंख्या चांगली आहे, नक्कीच चांगली धावसंख्या आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. गॅप मध्ये फटकेबाजी होते. लेफ्टीला आपण म्हणतो ऍडव्हान्टेज नाही. जर असे लेफ्टी असतील सिंगल डबल घेणारे धावा जर येत असतील तर निश्चित रूपाने चांगल्या पद्धतीचा स्कोर कार्ड हलता दिसेल. 36 धावा हे फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईड. बॅक टू बॅक 2 वाईड. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त वाईडची संख्या ऍड केलेली आहेत. भरपूर वाईड 2 दिवसामध्ये आणि आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळतोय. टोटल रन्स 37 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज थोडा भरकटलाय. लाईन दिशा थोडीशी लेग स्टंपच्या बाहेर जास्त येते. 2 एक्स्ट्रा धाव्याने धावफलक 37. स्कोर मूव्स ऑन 37. धावसंख्या पोहोचली 37 वर. पुढचा बॉल बॅटसमन हे चरून लागलाय. चांगला चेंडू होता. बॅटरला भ्रमामध्ये टाकणारा चेंडू होता. त्याला फ्लिक करायचं होतं या चेंडूला, ते जमलं नाही आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 38 वर. चला जाऊया पुन्हा एकदा. केसर सलामीला आलाय आणि केसर च्या बॅट मधून आता किती धावा येतील. जास्त स्ट्राईक आली नाही या ओव्हर मध्ये केसरला. दाणे में केसर का दम त्याचा दिसेल का. 38 धावा. चांगला ड्राईव्ह पुन्हा एकदा ऑन दी अप. चांगला फटका खेळतोय. कव्हर ड्राईव्ह पद्धतीचे फटके इनसाइड आउट करून खेळतोय आणि प्रत्येक बॉल बॅट वरती येते. 1 धावेने धावफलक 39. स्कोर मूव्स ऑन 39. धावसंख्या 39. षटकातील पुढील बॉल. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्येला गती मिळाली. धावसंख्या 41. अक्षय, धावसंख्या तर वाढली आहे या वेळेला. नक्कीच वाढते धावसंख्या. प्रत्येक ओव्हर मध्ये धावा येत आहेत. गोलंदाजाला डॉट बॉल मिळत नाहीये. प्रत्येक बॉल वरती धावा येत आहेत. सिंगल डबल अशा प्रकारच्या धावसंख्या. अंतिम बॉल 4थ्या ओव्हरचा. पुन्हा एकदा मोठा फटका. आराम के साथ दिशा 30 ठेवले. दशाही तीच आहे आणि इरादे देखील तेच आहेत. या 2 धावा 2 धावेने धावफलक 43. 1 विकेट 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. यानंतर होणारा मॅच देखील महत्वाचा आहे. अक्षय 11 आणि विघ्नहर्ता बॉईज नायगाव असा मॅच आहे. तर अक्षय 11 आणि विघ्नहर्ता बॉईज आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन हजर व्हायचंय. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. चर्चा जारी राहील. युवासेना विधानसभा अध्यक्ष, बोईसर विधानसभा अध्यक्ष या ठिकाणी जिग्नेश मात्रे उपस्थित आहेत. त्यांच्या सौजन्याने प्रत्येक वर्षी सहकार्य केलं जाते. यंदा सुद्धा प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या सौजन्याने प्राप्त झाले. या व्यतिरिक्त ॲडव्हेंचर प्रीमियर लीगला सुद्धा त्यांचं योगदान असतं. त्या लीग मध्ये सुद्धा मुलाच्या ज्या ट्रॉफी हव्या असतात त्या ट्रॉफी सुद्धा ते नेहमीच देत असतात. त्यांच्या समेतच त्यांचे मित्र शोभाजी चव्हाण साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी स्वागत करतोय. आणि थोड्याच वेळात निधी दिदी हे परेरानगर येथील वृद्धाश्रमाला भेट देईल. वाढदिवसानिमित्तानं ज्या आवश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंचं वाटप त्या वृद्धाश्रमामध्ये केलं असेल. वया मॅच कडे. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. शतरक्षक तिथे तैनात. बघूया नेमकं काय घडलंय. मॅक्झिमम करता चेंडू गेलाय की चौकार येईल. मिळतात 4 धावा. चौकार. थँक्यू. या 3 दिवसामध्ये पहिला स्ट्रेट ड्राईव्ह चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय केसरच्या बॅट मधून. व्ही शेप मध्ये संदीप गेला होता कॅच घेण्याकरता, परंतु कॅच कॅरी होऊ शकला नाहीये. 4 धावेने धावफलक 47. शिवाजी भुरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. नक्कीच. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. वेलकम शिवाजी भुरे, आपलं सहर्ष स्वागत आहे. 48 धावा 1 विकेट आतापर्यंत. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत. बॅटिंग करणाऱ्या क्रिस 11 मीरा रोड टीमच्या 50 धावा. काय बॅटिंग राहिले केसरची. आणि अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगच्या. धावसंख्या धावफलकावर 50 लागली आहे. केसर
अप्रतिम बॅटिंग करतोय. म्हणूनच पुन्हा एकदा तुमचा तो डायलॉग आठवला, दाने दाने में हे केसर का दम. दम आहे या खेळाडूमध्ये. कोळटपाच्या चेंडूला खोदून काढलाय, मनगट्ट्याचा वापर केलाय. 2 धावा होतील का पूर्ण? 2 धावा पूर्ण केल्या जातात केसरद्वारे. तो थकलाय परंतु हार मानत नाही. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 52 वर. 4 षटकं आणि 3 बॉलची समाप्ती. आणखीन काही पाहुणे मंडळी या अतिथी कक्षामध्ये दाखल झाले, त्यांचा सुद्धा आपण उल्लेख करणार आहोत. वेलकम वेलकम वेलकम. शिवाजी भुरे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर आपण बघितलं तर आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष, ज्याने समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं, समाज बांधणी करण्याचं खरं काम शिवाजी भुरे साहेबांनी केलं आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. वळूया पुन्हा मॅच कडे. मिडविकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. धावा 2 मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या 54. जबरदस्त 13 बॉल मध्ये 29 धावसंख्येवर इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय मिस्टर केसर. आणि काय बॅटिंग राहिले केसरचे. अप्रतिम खेळी. नॉन स्टॉप स्कोरिंग वाढतायत त्याच्या बॅट मधून. मात्र इथे आता थोडंसं स्टॉप केलं जात आहे. 5 बॉल आणि फलकावरती 54 धावा, 1 गडी बाद. अंतिम बॉल या इनिंगचा. यानंतर अक्षय 11 आणि विघ्न अर्था बॉईज नायगाव टॉसला या. शेवटचा बॉल असेल. धावा आहे धाव फलकावर 54. पाहूया टार्गेट कितीचं सेट केलं जात आहे प्रतिस्पर्धी संघासमोर. जय गणेश मिठागर संघासमोर किती धावा ठेवल्या जातात. पुढचा बॉल फक्त हलक्या हाताने खेळून काढला ऑन साइडला. एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करतात घाई आणि घाई करत करत बॅटर किरण बाद होतोय धावबाच्या स्वरूपात. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर क्रिस 11 बरोबर टीमची धावसंख्या पोहोचली 55 आणि 56 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं असेल. 56 इज द टार्गेट. तत्पूर्वी आज आपल्या यामध्ये असलेली चिमुकली निधी मोहन पाटील यांचा आज वाढदिवस आहे. निर्वी सुद्धा या ठिकाणी आहेत. निर्वी हे सुद्धा उपस्थित झाले. आज वाढदिवस आहे निधीचा आणि म्हणूनच निधीच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सर्वप्रथम केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतोय. डीजे पुन्हा एकदा एखादं गीत होऊन जाऊ द्या आपल्या या चिमुकली बद्दल. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. ना दिसतय सोन्याची सोनपारी दीदी दीदी हो बर्थडेला. 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 सजावट पाहिजे पाहतोय आपण या केकची. आणि क्वीन केक आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून हा केक आलाय द केक गॅलरी मधून. तेजू तरे प्रोप्रायटर आहेत आणि अप्रतिम हा केक पाहायला मिळतो. तर आपण बर्थडेचं सॉन्ग ऐकणार आहोत. टॉसला यायचं टॉस बॉक्स मध्ये. जर तुम्ही आलात नाही टॉस करण्याकरता तर 1 षटक कमी केलं असेल.
निधी दिदीचा वाढदिवस आणि तिच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. निधी, वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा. आणि सुंदर केक पाहायला मिळतोय संदीप सर. द केक गॅलरी शॉप मधून हा केक आलाय. तेजू तरे प्रोप्रायटर आहेत. जर कोणाला केकची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर केक गॅलरीला आपण संपर्क करा आणि तिकडून चांगल्या फ्लेवरचा, जो फ्लेवर पाहिजे त्या फ्लेवरचा केक तुमच्यापर्यंत येईल कमी दरात. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. टॉस पण बघा ना निधीच्याच नावाने बनवलाय, निधी स्पोर्ट्स. निधी बघ. आणि दुसऱ्या बाजूला ऍडव्हेंचर बॉईज, एका बाजूला निधी आणि निर्वी. चुलक मित्रांवर असलेलं प्रेम आणि प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन म्हटलं तर खाऊ नाही मित्रांनो. आणि आज भाईंचा सपोर्ट त्या स्पर्धेकरता लाभलाय. टॉस आपण करूया. निधीच्या हातामध्ये टॉस आहे. एक सुरुवातीला फोटो सेशन होईल. मॅच कडे तर वळणार आहोत. 2 मिनिटं फक्त गणेशजी, 2 मिनिटं फक्त. टॉस आपण करूया. विघ्नहर्ता द बॉईज नायगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अक्षय 11, अक्षय पाटील आहेत कॅप्टन. निधी स्पोर्ट्स. निधी स्पोर्ट्स काय लक आहे बघा ना. दोघांना शुभेच्छा देत आहेत. निधी हात मिळवत आहेत. थँक्यू सो मच निधी. टॉस जिंकलात अक्षय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? बॅटिंग. तुम्हाला शुभेच्छा असतील. आज जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा या मॅच करता. थँक्यू. दोघांनी आपण लगेचच जायचं आहे. चला मॅच ऑन करा. बॅटिंग घेतलेली आहे अक्षय 11 टीमच्या कॅप्टनने आणि फिल्डिंगसाठी विघ्नहर्ता टीमला पुढे जावं लागेल. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी भारतजी राऊत आणि अक्षयजी साटम पुन्हा एकदा जोडले जात आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल आतमध्ये वळतोय. थँक्यू संदीप गावड सर. भारत राऊत सर देखील जॉईन झालेत आणि यावेळी पहिल्या बॉल वरती अटॅक केलाय गोलंदाजाने. 56 आणि काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल भारत सर. नक्कीच काटेकी टक्कर आणि बॅट आणि बॉलचं द्वंद्व आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. अक्षय नो डाऊट एक चांगली मॅच होऊ शकेल. जयेश घरात जयू या नावानं प्रसिद्धी मिळवलेला हा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम विरार, बॅटची एज. या ठिकाणी साऊंड अक्षरशः कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला होता. एक जीवनदान, एक संधी. आज निधीचा जन्मदिवस आहे. संपूर्ण भगवमय वातावरण या ठिकाणी आहे. द ग्रेट मराठा संस्थापक सन्माननीय आदरणीय मोहनदादा पाटील हे देखील या व्यासपीठावर आहेत आणि नक्कीच हे भगवमय वातावरणामध्ये निधी तुझ्यासाठी इतकंच असेल. सुरेख फटका इंटू द गॅप मध्ये आहे चेंडू. स्ट्रगल करतोय त्या ठिकाणी फिल्डर. फेक येईपर्यंत धावा तिथे कंप्लीट केल्या. त्या म्हणजे 3 जयू आहे ना. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 3. तर नक्कीच निधी शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवराय चरणी प्रार्थना. आई एकवीरा चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा निधी बेटा तुला. खरोखरच अशीच पुढे जा. बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून मी तर नक्कीच समाज कार्याचा वसा कधीही विसरू नको. कारण मोहनदादा पाटील हे नाव नाहीये तर हा ब्रँड आहे आणि मोहनदादा पाटील बनणं म्हणजे खाऊ नाहीये. लक्षात ठेवा. त्यामागची भरपूर मेहनत, त्यामागचं भरपूर कष्ट, त्यामागची भरपूर संघर्ष मोहनदादाने केलेले आहेत आणि त्यानंतर मात्र मोहनदादा पाटील हे नाव घडलं गेलेलं आहे. लक्षात ठेवा. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 3. जबरदस्त मॅच होईल. जबरदस्त मॅच होईल. आमच्यासाठी समालोचक अक्षय साटमने ज्याप्रमाणे म्हटलंय त्याप्रमाणे एक चांगली मॅच नक्कीच होऊ शकेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये कसलेले खेळाडू, नामांकित खेळाडू ज्यांचा बोलबाला आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये, असे नामांकित खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. वेट फॉर द अंपायर सिग्नल. वेट फॉर द अंपायर सिग्नल. काय निर्णय असेल? 6 धावा. षटकार. 6. थँक्यू. आजच्या दिवसातला पहिला षटकार आणि जसा केक कटिंग झाला ना तसा धमाका दिलाय. निधी दिदीचा वाढदिवस आणि पहिला षटकार आजच्या दिवसातला. धुमधडाका आतिषबाजी झाले. कारण की यतिराज देवरुखे हे पण नाव नाही, अंडर क्रिकेटचा ब्रँड आहे. बाबूच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती खेळत असताना पहिला षटकार आला. 4 बॉल 9 धावा. गोलंदाजाला क्वेश्चन मार्क केले. पॉवर प्ले मध्ये असे फटके येणं गरजेचं आहे.
फील्ड जर विचार केला ना तर लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या जवळ होतं आणि स्क्वेअर लेग क्षेत्र खाली होतं, तेच निवडलं गेलं. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती हर्ष पाहायला मिळतोय बाबूसाठी. जी नाईटची टुर्नामेंट झाली होती निधी चषक, 3 वेळा सलग मॅन ऑफ द मॅच याच ग्राउंड वरती यतिराजच्या नावावर देखील आहे. पुन्हा एकदा आता गोलंदाजाचा कमबॅक. ऑफ स्टंपवर शफल झाला बॅटर, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लालच दिली होती फिल्डिंग युनिटने, मात्र इथे अप्रतिम चेंडू. 9 धावा 5 बॉल आतापर्यंत या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. 56चं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग यतिराजच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना जास्त वेळ घेतला जातोय, त्यानुसार गोलंदाजी देखील होते आणि वेळ घेतल्यानंतर आता काळ बदलला. वाईट बॉलचा इशारा आला. 10 रन्स फलकावरती. 5 बॉल 10, प्रत्येक बॉलवरती 2 धावा आलेल्या दिसतात. एक षटकार आला या मॅच मध्ये, पहिला षटकार या आजच्या दिवसातला यतिराजच्या नावावर. पुन्हा एकदा सरप्राईज केलंय, मात्र वाईट बॉल. अंडरमचा रूल आहे की बॅटर कितीही सफल होऊया, वाईड लाईनच्या जवळून जरी बॉल गेला तरी वाईडच असणार आहे, बॅटी खालून गेला तरी वाईडच असणार आहे. वाईड लाईनला छेडलं म्हणजे वाईड बॉल, हा अंडरमचा बेसिक रूल आहे. तिथे अंपायरचं चांगलं डिसिजन पाहायला मिळते. 11 धावा. नक्कीच जे काही बेसिक आहे ते नक्कीच पंचांना माहिती आहे आणि त्यानुसार पंच योग्य तो निर्णय देत आहेत. गणेश साटम हे पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रियाज शेख स्क्वेअर लेग पंच. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं, फटका मिस करतोय. या ठिकाणी पहिला धक्का, पहिली विकेट या ठिकाणी पडली गेली. मिस्टर बाबू परतीच्या मार्गी. विकेट डाऊन, आउट. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. न दिसतय सोन्याची सोनपारी, दीदी दीदी हो बर्थडेला. दिसतय सोन्याची सोनपारी, दीदी दीदी हो बर्थडेला. चला आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. चला, दिलदार व्यक्तिमत्व, समाजसेवक, बोईसर विधानसभा युवा अध्यक्ष जिग्नेशजी म्हात्रे साहेबांचा इथे आपण स्वागत आणि सन्मान करूया. या ग्राउंडवरती जितक्या टुर्नामेंट होतात ना संदीप सर, तितक्या टुर्नामेंटला काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमी राहिलाय. जिग्नेश दादा म्हात्रे समाजसेवक आहेत, बोईसर विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्यांचं यथोचित हा स्वागत आणि सन्मान, मायची उप देणारी शाल, सन्मान चिन्ह देऊन एकदा जोरदार टाळ्या जिग्नेश दादा म्हात्रे यांच्याकरता. नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3च्या ट्रॉफी आल्यात जिग्नेश दादा म्हात्रे यांच्याकडून. थँक्यू जिग्नेशजी म्हात्रे, आपला आम्ही आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग मार्क वरती आता केसर आलाय, ज्याच्या नावावर अंडर क्रिकेटवरती भरपूर हॅट्रिक्स आहेत. मेडन ओव्हरचा षटक देखील या गोलंदाजच्या नावावर आहे आणि अनेक बॅटरला जखडून ठेवला. तर लेफ्टी वर्सेस लेफ्ट आर्मर बॉलर हा बॅटल चांगला पाहायला मिळेल. दोन्ही टॉपचे खेळाडू आहेत. अक्षय जयवीला देखील विसरता कामा नाहीये, कारण हा देखील एक अंडरआर्म क्रिकेट मधील एक मोठा खेळाडू आहे. आज त्यांचे बंधू जवळपास पाहायचं गेलं तर प्रशांत घरत, जो अखिल भारतीय खेळाडू म्हणून गणला गेलाय, ही खूप आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. आणि प्रशांतचं क्रिकेट देखील अंडरआर्म क्रिकेट मधूनच सुरू झालंय. ज्याप्रमाणे आम्ही काल उल्लेख केला बरेच खेळाडूंचा, थॉमस डायस जो अखिल भारतीय खेळाडू आहे. चला, आणखीन एक पाहुणे आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करतो. पांडेजी शेठ यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. पांडेजी शेठ यांचा आपण स्वागत आणि सन्मान भावेशजी पुणेकर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. रवी वाघमारे आहेत, त्यांना विनंती केली की आपण पांडेजी शेठ यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पांडेजी शेठ यांचा स्वागत आणि सन्मान, मायची उप देणारी शाल, ही भगवी शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. पांडेजी शेठ के लिए जोरदार तालियां. आप आए, बाहर आए और आपका हम तह दिल से स्वागत करते हैं पांडे जी, थैंक यू. पुन्हा एकदा काय घडामोडी घडल्यात क्रिकेट खेळत असताना या ग्राउंड मध्ये.
या मॅच मध्ये 16 धावेवरती आणखीन एक विकेट गेलाय. डीजे शक्तीला संधी देऊया, चर्चा जारी राहील भारत राऊत सरांजोडीला. सारे होताना फिदा मोहनभाई दादांना पाहुणी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16 धावा. निधी नक्कीच इथून थेट अनाथ आश्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे, कारण मोहनदादांची ती परंपरा आहे. लक्षात ठेवा, मोहनदादांचा वाढदिवस असू द्या किंवा त्यांच्या मुलांचा वाढदिवस असू द्या, प्रत्येक वाढदिवस हा मोहनदादांनी अनाथालयामध्ये साजरा केला आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भावेश पुणेकरने देखील तेच कार्य आतापर्यंत केलेलं आहे. भावेशने देखील आपला वाढदिवस अनाथालयामध्ये साजरा केलेला आहे. त्या अनाथांना अनेक भेटवस्तू या दिल्या गेलेल्या आहेत. ही परंपरा अनेक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे मोहनदादांची, आणि ती परंपरा कायमस्वरूपी राहो हीच नक्कीच आई चंडिका चरणी प्रार्थना असेल. मॅचच्या दिशेने जाऊया. मॅच मात्र तितकीशी गरमागरम आहे. सँडी मॅन फ्रॉम विरार. यावेळेस ऑफ साईडला फटका आपण पाहतो. एकदा तर वेगाने पूर्ण डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला गेला. डेंजर झोन मध्ये बॅटर त्या ठिकाणी होता. गणेश साठम मात्र त्या ठिकाणी स्थिर आहेत. सेफ मध्ये आहे बॅटर. धावा झालेला आहे त्या म्हणजेच 18 धावा. चांगली मॅच होईल नो डाऊट. 56 मग आपण पाहिलं 54, आता आपण पाहतो 56. कदाचित याच्या पुढची मॅच 60 किंवा 60च्या पलीकडे, कारण दुपारचं सत्र सुरू झालं आहे. विकेट देखील गरम आहे. वारे देखील वाहताना दिसत आहेत या खेळपट्टीवर, या मैदानात. कारण भगवे ध्वज जे महाराष्ट्राचे प्रतीक म्हणून मानले जात आहेत ते या ठिकाणी फडकताना दिसतात. मिस्टर स्टोक आहे. स्ट्रगल केलं होतं डीप लॉंग ऑफच्या फिल्डरनं. झेलपर्यंत पोहोचण्यासाठी पराकष्ट केले होते, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. धावा इथे कंप्लीट केल्या, त्या म्हणजेच 3 धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 21 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. 2 संघ आपण आमने सामने पाहतो. जय गणेश मिठागर संघ, ज्या संघाच्या नावावर अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक टायटल ही जय गणेश मिठागर या टीमच्या नावावर आहेत. तर एका साईडला क्रिस 11 मीरा रोड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक 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 नामांकित खेळाडू, भले तो मीरा रोडचा असू द्या, गोखिवरेचा असू द्या, विरारचा असू द्या, आचोळ्याचा असू द्या किंवा विरारचा असू द्या, ज्या ज्या स्तरामध्ये ज्या ज्या खेळाडूंना आपलं नाव लौकिक केलं आहे अशा खेळाडूंची वर्णी आज अनेक संघांमध्ये लागली आहे. सँडीच्या विषयी म्हणायचं गेलं, आज बऱ्याचशा मॅचेस मी सँडीच्या पाहिल्यात. नारंगीच्या मैदानावर देखील अफलातून खेळ सँडीने केलाय, हे देखील विसरता कामा नाहीये. तो देखील एक नामांकित खेळाडू आणि आज तो जवळपास जय गणेश मिठागर या संघाच्या माध्यमातून खेळण्यासाठी या ठिकाणी आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 22. शेवटचा चेंडू असेल. भरपूर उशीर होतो या सामन्याला. अगोदरच मी म्हणतोय 1 वाजून गेलाय तरी देखील दुसरी मॅच आतापर्यंत संपली नाहीये. या गोष्टीकडे जर लक्ष द्या. बॅक टू बॉलर समोर खेळला होता. गोलंदाजाच्या पायाने चेंडूला अडवण्याचं काम केलं गेलं. चेंडू मात्र तिथून थोडा डायव्हर्ट झाला, कारण आपण या ठिकाणी शेतामध्ये खेळतोय. काही ठिकाणी शेताचे बंधारे आहेत ते आपण काढू शकत नाहीयेत, ती त्यांची जागेची बाउंड्री आहे. लक्षात ठेवा, मैदान लेवल करू शकत नाहीयेत. अशा काही गोष्टी आहेत, कारण बरीचशी अशी गावं आहेत, अशा गावांना आतापर्यंत तरी मैदानं अवेलेबल नाही आहेत. एक चांगली मैदानं अवेलेबल नाही आहेत, अशी बरीचशी गावं आहेत. लक्षात ठेवा. तर स्पर्धा अप्रतिम आहे, दर्जेदार स्पर्धा आहे. सकाळपासून तुम्ही जॉईन झाला JTCच्या माध्यमातून, शेवटपर्यंत जॉईन राहा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24. JTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही जुने असाल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. खूप सुंदर असं अपडेट JTC लाईव्हच्या माध्यमातून दिलं जात आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर क्लिअरिटी जरी आपण पाहिजे असेल तर खूप सुंदर क्लिअरिटी, कॅमेरा वर्क अतिशय जबरदस्त आहे. बॉल फॉलो जर आपण पाहिला, अप्रतिम बॉल फॉलो केला जातोय. त्या ठिकाणी दिलीप आहे, कॅमेरामॅन प्रीत देखील आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला होतं. तर JTCची संपूर्ण जी टीम आहे ती नंबर 1 क्वालिटीची JTCची टीम आहे. त्याच्यामुळे नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन वर टिक करा. मॅचच्या दिशेने जाऊया. धावसंख्या आहे ती म्हणजे 24. अक्षय साटम आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 12चा रन रेट सध्या मेंटेन केलाय. 56चा पाठलाग करत असताना हा रन रेट चांगला आहे. सँडी अनेक वेळा आला या ग्राउंड वरती. ज्या पद्धतीने बाहेर त्याचा खेळ आहे तो खेळ या ग्राउंड वरती अद्याप आपल्याला दिसलेला नाही मागील 2-3 वर्ष. काय आज सँडी चमकेल का या ग्राउंड वरती? आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात 5 धावा 2 बॉल मध्ये. म्हणूनच अनेक तारे सितारे येतात, मोठमोठ्या ठिकाणी परफॉर्मन्स पाहिले आपण.
या ग्राउंडवरती स्ट्रगल करणं सोपी गोष्ट नाही, कारण की या ग्राउंडवरती चौकार षटकार ज्या पद्धतीने ओरमचे आहेत ना तेच मोठी बाउंड्री व्हायला मिळते. बघूया सँडी करता पहिला बॉल हर्षचा. पुढच्या मॅच मध्ये देखील दोन आयकॉन प्लेयर तर समोर आल्यात, पहिलाच त्यांची नावं घेणार आहोत. ओ दांडी गोल. मी म्हटलंय सँडी जरूर एक अप्रतिम खेळाडू आहे, मात्र हर्ष चांगला गोलंदाज आहे आणि काय केले तर मिडल स्टंपला हा चेंडू सरळ लागतोय. यष्ट्या उद्ध्वस्त. सँडी बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट डाऊन. छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला, छोटीची मुकली नटली आज सोन्याच्या दिसाला. ना दिसतय सोन्याची सोनपारी, निधी किती हो बटेला, दिसतय सोन्याची सोनपारी. थँक्यू. 24 धावा झाल्यात, म्हणजेच पाहिजे आहेत अजूनही 42 धावा. 32 धावा, 32 धावा संख्येची गरज आणि टोटल उर्वरित बॉल शिल्लक आहेत 17 मध्ये 32 ची गरज. केदार आलाय. केदारने देखील जे नाईटचा निधी चषक झाला होता ना तिकडे सलग मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला होता, असा हा केदार रन मशीन आहे. आणि आता बघूया केदारची बॅटिंग कशा प्रकारे असेल. सँडीची झाले दांडी गुल, हेच म्हणावं लागेल भारत सर. नक्कीच. मात्र जर स्कोरबोर्ड पाहिला अक्षय तर स्कोरबोर्ड इतकाही वाईट नाहीये. विकेट तर पडल्यात. रिक्वायर्ड रन रेट आपण पहिला 11.29, करंट रन रेट आपण पहिला 11.6, म्हणजे इतकाही स्कोरबोर्ड वाईट नाहीये. मेंटेन ठेवलाय क्रिस 11 या मीरा रोड टीमचा आतापर्यंत मेंटेन ठेवलाय तो स्कोर कार्ड. आणि पुन्हा एकदा हो थोडीशी चुकीला माफी नाही आणि काय होईल स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर पांडे येईल स्ट्राईक इनवर आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत विवेक चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबलला महत्व दिलं, मात्र तितके बॉल फेस केलेले नाहीत. 25 धावा 2 बॉल. हर्ष गोलंदाजी मार्कवर आपल्या सेकंड स्पेल मध्ये लगेच बोलवलं गेले, कारण की विवेकचा विकेट फार महत्वाचा आहे, म्हणूनच अटॅकिंग बॉलरलाच पुन्हा एकदा आणलं जाते बॉलिंग मार्कवरती. फील्ड खुल्ला आहे. पॉवर प्ले हटल्यानंतर आता चांगली फलंदाजी करावी लागेल, म्हणूनच मी म्हटले की हर्षला का आणलंय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, तर महत्वाचे विकेट घेण्याकरता. आणि 2 बिग विकेट या ओव्हर मध्ये येताना दिसते. हर्षने आपल्या टीमला हर्ष संपादन केले. विकेट डाऊन. डीचे हर्ष खरोखरच जबरदस्त गोलंदाजी केली. पहिला स्पेल आपण हर्ष यांचा पाहिला तर नक्कीच बाबूनं तो षटकार झलकावला होता. हर्षच्या अगेन्स्ट अफलातून स्ट्रोक बाबूनं खेळला गेला होता. 6 धावांचा तो फटका आपण पाहिला होता. त्यानंतर मात्र या गोलंदाजानं स्ट्रगल केलं, वापसी केली. दुसरा स्पेल आपण पाहिला हर्ष यांचा, तर दुसऱ्या स्पेलमध्ये निव्वळ 1 धाव 2 विकेट आतापर्यंत हर्षनं काढलेले आहेत. कुठेतरी दबाव जय गणेश मिठागर या टीमवर इथे दबाव मेंटेन करण्याचं काम गोलंदाज हर्ष करतोय. धावसंख्या झाल्या आहे ती म्हणजे 25, 2.3, 2.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 15 आणि येणाऱ्या 15 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. दोन्ही बॅटर फ्रेश आहेत. केदार 1 चेंडू 1 धावसंख्येवर खेळ 31 धावांची गरज, 15 चेंडू 31 धावा. केदार देखील फ्रेश आहे, 1 चेंडू 1 धावसंख्येवर खेळतोय. आणि संदीप हा न्यू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. म्हणजे दोघांपैकी एकाला अँकर रोल अदा करावा लागेल किंवा या जोडीला एक चांगली पार्टनरशिप, मॅक्झिमम 10 ते 15 धावेची एक पार्टनरशिप या जोडीला करावी लागेल, तर त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो नक्कीच मोकळा होईल. मात्र जी गोलंदाजी हर्ष यांची होत आहे तो कदाचित दबाव असू शकेल बॅटरच्या मनामध्ये, कारण आतापर्यंत निव्वळ 1 धाव 2 विकेट या गोलंदाजांना काढल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते मिस्टर संदीप. क्षेत्ररक्षणामध्ये बदल हवा आहे. मात्र ही जी मॅच आहे भरपूर उशीर झाला या मॅचला. दोन्ही टीमला आम्ही अगोदर कळवतोय. 5 ओव्हरची मॅच आणि जवळजवळ विचार केला 1 तासाहून अधिक वेळ गेलाय या मॅचला. अजूनही मॅच क्लिअर झाली नाहीये. स्विच इट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि ज्यावेळेस विकेट घेतो ना हर्ष, त्यावेळेस आपण जर बॉडी लँग्वेज पाहिली हर्षची तर एक वेगळी बॉडी लँग्वेज आहे. जणू काही तुरतुरी भवरा आहे की काय, तसंच तुरतुरी आपल्या भाषेत गावठी भाषेमध्ये त्याची बॉडी लँग्वेज पाहायला मिळते. आणि स्टान्स वेगळा आहे या गोलंदाजाचा, बघू शकता तुम्ही.
हाईटचा फॅक्टर त्याला मिळालाय. सॉफ्ट हँडने दिशा दिली आणि 2 धावेने धावफलक वाढते. विकेट गेले त्याचा अर्थ असं नाही की मॅच गेलाय. 56चा जो पाठलाग करताय ना ती सरासरी मेंटेन केले. विकेट गेल्यात म्हणून इथून जर 13 बॉल 29 ची गरज आहे. मॅच ऑन आहे दोन्ही बाजूने. 13-29 अंतिम बॉल. या ओव्हरचा शेवटचा बॉल. इस ओव्हर का आखरी गेंद. चला फास्ट, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा वॉर्निंग असेल लास्ट गोलंदाजी करणाऱ्या टीमला. आपके लिए आखरी वार्निंग रहेगी. अगर और टाइम पास हुआ तो पेनल्टी जरूर मिलेगी. यावेळी तर फटका चांगला होता, मात्र पॉवर आणि जो वाऱ्याचा झोत आहे तो अपोजिट होता. म्हणूनच शोधून काढलंय फिल्डरला. परतावा लागेल संदीपला. चला न्यू बॅटर लगेच या. 3 ओव्हर 27 धावा. आणखीन एक विकेट. चला बॅटर या लवकर. आणि बॅटिंग करणारी टीम. खेळाडू कक्ष आहे तुमच्याकरता, तर सर्व खुर्च्या आहेत तिकडे. खुर्चीमध्ये सर्वांनी बसायचं. पायरीवर कोणी बसू नका, नाहीतर तुम्हाला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कॅमेरे आहेत. एक JTCचा कॅमेरा आहे आणि एक आमचा विषारी मंडप मधून देखील एक कॅमेरा आहे. लगेच ती माहिती आमच्यापर्यंत येते. म्हणून चांगली स्पर्धा आहे, तर एन्जॉय करा. विकेट गेल्यावर थोडा दबाव जाणवा. फक्त जे स्पर्धेचे नियम आहे ते तोडू नका, हेच मी सांगेन. 3 ओव्हर 27 धावा आणि इथे आता काउंट डाऊनला सुरुवात झाली. 12 बॉल मध्ये 29 ची गरज. नक्कीच काउंट डाऊन सुरू झालंय, कारण आपण लक्षात ठेवा नॉकआउट स्पर्धा खेळतोय, लीग नाहीये. त्याच्यामुळे काउंट डाऊन तर तुमचं नक्कीच सुरू होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राकेश या खेळाडूला आपण पाहतोय. आणि गोलंदाज कोण आहे? रौनक येतोय न्यू गोलंदाज. आणि काय निवड केली प्रत्येक टीमनं यावेळेस. एम एस स्टाईल फटका एफर्ट अफलातून लावलं गेलं होतं हा कॅच कॅरी करण्यासाठी, मात्र त्या ठिकाणी कॅच होतो ड्रॉप. धावा पलून काढल्या त्या 3. एका बाजूला आपण विकेट देखील पाहिल्यात. जय गणेश मिठागर या टीमच्या. एका बाजूला स्कोरबोर्ड देखील लक्ष थांबला नाही आहे. स्कोरबोर्ड देखील व्यवस्थित सुरू आहे. धावाही येत आहेत, विकेटही पडतायत. सामना अगदी बॅलन्सिंग आहे. हा तोच राकेश नाईक आहे का जो सलामीला येणारा बॅटर आहे. स्वतःचा संघ नेहमी आपण पाहिलाय. गोखिवरे टीम आणि एक आयकॉन प्लेअर आहे. एक मला वाटते प्रॅक्टिस पासून थोडा कमी असेल, त्या कारणास्तव उशिराने आला. लेट आलाय पण थेट आलाय का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. राकेशची बॅट लागल्यानंतर हे ग्राउंड मालिकावीरचा किताब देखील आहे या ग्राउंड वरती या खेळाडूच्या नावावर. ओ जास्त स्तुती केली आणि इथे काय करताय, तर संदीप सरांचा तो डायलॉग आठवला. फलंदाजाने इथे दाखवली आणि गोलंदाजाने त्याची वाकवली. ST विकेट डाऊन. अडीचे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. काय डायलॉग खरोखरच प्रेझेंट केला आमचे साथी समालोचक अक्षय साठव यांना. संदीप गावड यांचा हा नक्कीच फेमस डायलॉग. भरपूर असे डायलॉग संदीप गावड साहेबांचे फेमस आहेत. खास करून चौकार जाऊ द्या, षटकार येऊ द्या, ते डायलॉग आतापर्यंत संदीप गावड सरांच्या मुखातून ते ऐकण्यासाठी आतापर्यंत मिळत नाही आहेत. कदाचित ते डायलॉग येतील पुढे देखील ऐकण्यासाठी येतील. मात्र वन ऑफ द ग्रेट कॉमेंटेटर संदीप गावड. मी म्हटलं की जुचंद्र गावाच्या क्रिकेटचा उल्लेख केला होता त्यावेळेस नक्कीच आकाश दादांचं मी नाव घेईल, संदीप दादांचं मी नाव घेईल आणि भालचंद ठाकूर यांचं नाव घेईल. मिस्टर स्टोक आहे ऑन साईडला फोर्स करायचा होता, फटका मात्र मिस करतोय. हा चेंडू हवेत, इथे मात्र विकेट. आणखीन एक धक्का जय गणेश मिठागर या टीमला. बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय मिस्टर रोहित. प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. प्रेमल स्वभावी गुणाचा हे चंद्रपडा गावची शान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान. आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो. थँक्यू. भावेश पुणेकर यांच्यावरती आधारित हे संगीत आणि त्याचं नक्कीच कौतुक करेन. अंडरम क्रिकेटमध्ये ही पाहिजे तर मोठी टुर्नामेंट ओरमची देखील होऊ शकते. मात्र जर अंडरम मध्ये तो दबदबा आहे, जी मानाची स्पर्धा आहे ना,
अशी स्पर्धा फार कमी प्रमाणात पाहायला मिळते, म्हणूनच ही स्पर्धा खास आहे. आणि नेहमी त्यांनी श्रेय दिलंय ना कोणाला, तर मोहनदादा पाटील यांना. कधीही सांगा त्यांना, तर सर्व मोहनदादा पाटील यांना ते श्रेय देतात. हॅट्रिकची संधी आणि आजच्या दिवसातली हॅट्रिक. अशा प्रकारे संघ होते ऑल आउट आणि ही मॅच खिशामध्ये घातले. क्रिस 11 मीरा रोड, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक, टफ लक. जय गणेश मिठागर मोठं नाव आहे, मात्र तितकी मोठी कामगिरी राहिली नाही. आणि जो 50+ धावसंख्येचा जो ग्राफ आहे ना या ग्राउंडवरती, त्या चेस सोनं नाकी नवं आल्यात. आज देखील तारे सितारे होते, मात्र इथे ते कमी पडलेत. आणि क्रिस 11 मीरा रोड मुंबई नगरीतील नंबर 1 टीम आहे. का आहे तर या ग्राउंड वरती देखील दाखवून दिलंय पुन्हा एकदा. आतापर्यंत मागील जी स्पर्धा झाली ना तेव्हापासून ते हरलेल्या नाही आहेत या ग्राउंड वरती. हॅट्रिक गोलंदाज रौनकच्या नावावर आणि अप्रतिम केसरची बॅटिंग, म्हणून मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट केसर असेल. कारण की सुरुवातीला ग्राफ होता धावसंख्येचा 14 बॉलमध्ये 30. बॉलिंग करताना देखील हर्ष देखील आहे, केसर देखील आहे. याची नावं आपल्यापर्यंत आले, सर्व मॅच विनर आहेत. चला हँडशेक करण्याकरता दोन्ही टीम ग्राउंडच्या आतमध्ये येतील. हँडशेक केला नाही तर पुढच्या वर्षी एंट्री नाही, सरळ आयोजकांची सूचना आहे. हर्षने देखील 4 विकेट घेतले, मात्र 56 धावा जर बघितल्या आणि अंडर क्रिकेटमध्ये 30 धावा केल्या पहिल्या इनिंग मध्ये 14 बॉलमध्ये आणि 1 विकेट या गोलंदाजच्या नावावर आहे. केसर हा ठरलाय मॅन ऑफ द मॅच. यायचे केसर, आपण आहात मॅन ऑफ द मॅच. हर्षचं देखील कौतुक करावं, हर्षसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी हर्षची देखील झाली आणि रौनक करता देखील